हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एक प्रश्नपत्रिका। ही इयत्ता 5वी साठी खूप महत्त्वाची, त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि या प्रश्नपत्रिकेचे एक्सप्लेनेशन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा पहा, या ठिकाणी उतारा दिलेला आहे। या उतारांवर आधारित प्रश्न काही आहेत। आता याच्यामध्ये पहा, असा उतारा सोडवायचा असेल तर वेळ वाचवण्यासाठी काय आपण करू शकतो, आपण काय करणार, फक्त पहिले तीनही प्रश्न पटकन वाचून घ्यायचेत आणि मग नंतर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहा, हत्तीची सोंड म्हणजे त्याचं काय असतं, हत्तीसाठी कोणता समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे आणि हत्ती हा कसा प्राणी, असे तीन प्रश्न जे आहेत ते उत्तरावरती आहेत। मग उतारा वाचल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल पहा, तर या ठिकाणी हत्ती हा जंगली प्राणी, तो शाकाहारी प्राणी, म्हणजे हा प्रश्न विचारला होता आपल्याला की हत्ती हा कसा प्राणी आहे, तर तो शाकाहारी प्राणी आहे। त्याच्या लांब दातांना सुळे म्हणतात। हत्तीची लांब सोंड म्हणजे त्याचं काय असतं, तर नाक असतं। या ठिकाणी एक उत्तर होतं आणि या ठिकाणी शाकाहारी प्राणी। त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे पहा, सोंडेचा उपयोग अन्न उचलून तोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी होत असतो। हत्ती हा बलवान प्राणी आहे। हत्तीला योग्य प्रशिक्षण देऊन त्याच्याकडून ओंडके उचलले, उजी वाहने इत्यादी कामे करून घेतात। हत्तीला गज असे म्हणतात। हा तिसरा प्रश्न आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी त्यांची उत्तर आपल्याला लगेच सापडतील। मग हत्तीची सोंड म्हणजे त्याचं काय असतं, तर पर्याय क्रमांक 2 नाक। त्यानंतर हत्तीसाठी कोणता समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे, तर हत्तीला जंगली म्हणतात का नाही, हत्तीला नागरी म्हणतात का नाही, हत्तीला बलवान म्हणतात का नाही। बलवान हे त्यासाठी वापरलं जाणारं विशेषण असू शकतं। तर हत्तीला काय म्हटलं जातं, तर गजराज असं म्हणतात, म्हणजेच गज असं म्हटलं जातं, म्हणजे पर्याय क्रमांक 4। आणि हत्ती हा कसा प्राणी आहे, तर हत्ती हा जो काय आहे तो शाकाहारी प्राणी आहे। म्हणजे या तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये सापडली। त्यानंतर 4 ते 5 साठी सूचना होत्या। खालील जाहिरात दिलेली आहे आणि जाहिरातीमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत। वरील जाहिरात कोणत्या ऋतूतील आहे, तर लगेच आपल्याला पाहिल्याबरोबर कळेल, विकास छत्री व रेनकोट असं म्हटलेलं आहे, म्हणजे ही पावसाळ्यातील जाहिरात असणार आहे। त्यानंतर जाहिरातीतील दुकानात कोणत्या वस्तू मिळतात, तर जाहिरातीतील दुकानामध्ये काय काय मिळते पहा, तर विकास छत्री व रेनकोट आजच खरेदी करा। त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर पहा, तर छत्री व रेनकोट आजच खरेदी करा, म्हणजे दोन गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। सर्व जर तुम्ही जाहिरात वाचली तर तुमच्या लक्षात येईल फक्त छत्री व रेनकोट मिळत आहेत। मग छत्री आणि रेनकोट कुठे म्हटलेलं आहे, तर ब मध्ये एक म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ड मध्ये एक म्हटलेलं आहे। या ठिकाणी पहा, छत्री आणि रेनकोट, मग याचं उत्तर काय असणार आहे, ब आणि ड, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पहा, 6 ते 8 साठी सूचना आहेत। बातमी दिलेली आहे आणि बातमीवरून तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत। बातमीत आलेला जोड शब्द कोणता, अधूनमधून, वातावरण, मुसळधार आणि पाऊस पाणी। तर त्याचबरोबर खाली म्हटलेले वरील बातमी कशाच्या संदर्भात आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे 8वा, बातमीत कशाचा उल्लेख केलेला आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण बातमीमध्ये जाणार आहोत। पावसाची जोरदार हजेरी, म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे। अहमदनगर, बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि पाऊस आता सुरू झालेला आहे, म्हणजे आपल्याला 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सापडतं पहा, थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याची बातमी आहे। आणि बातमीत आलेला जोड शब्द कोणता, तर त्या ठिकाणी बातमीमध्ये आलेला जोड शब्द जे त्यामध्ये अधूनमधून आणि पाऊस पाणी, मुसळधार, वातावरण असे 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्याला विचारलेला आहे जोड शब्द, तर त्यामधील जोड शब्द जो आहे तर तो आहे पहा, पाऊस पाणी। त्यानंतर 8वा जो काही प्रश्न आहे, बातमीमध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। 8व्या प्रश्नामध्ये पहा, पुन्हा परत येणे, त्याला पुनरागमन हा शब्द वरती आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर धावपळ उडणे, म्हणजे शेवटी देखील आलेला आहे तारंबळ उडणे, त्या ठिकाणी पहा जनावरांची तारंबळ उडाली शेवटच्या ओळीमध्ये। आणि त्यानंतर धीर मिळणे, म्हणजेच त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर दिलासा मिळणे, ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। सगळ्यांना दिलासा मिळाला, म्हणजे ह्या 4थ्या लाईनमध्ये, म्हणजे तीनही उत्तरं त्या ठिकाणी करेक्ट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या 8व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 9 ते 11 साठी संवाद आहे पहा, अगं रमा माझं पेन कुठं आहे, आताच तर तुम्ही लिहित होता, ठेवले तरी कुठं। आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी देखील प्रश्न आपण अगोदरच वाचून घेणार आहोत। वरील संवाद कुठे घडलेला आहे आपल्याला ते शोधायचे। वरील संवादात किती जणांनी भाग घेतलेला आहे ते शोधायचे आणि या संवादात खालीलपैकी कोणती म्हण लागू पडते। आता या संवादामध्ये गेल्याच्या नंतर पहा, संवाद कसा सोडवणं गरजेचं आहे, तर पहिलं वाक्य कोण बोललेलं आहे,
अगं रमा माझं पेन कुठं आहे, म्हणजे हा एक व्यक्ती बोललेला आहे. तर त्या व्यक्तीने बोलल्याच्या नंतर काय म्हटलं असं रमाने उत्तर दिलं, म्हणजे इथं एक कॅन्डिडेट आपल्याला सापडतो संवादामधला. त्यानंतर उत्तर देणारा दुसरा, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये पुन्हा तिसरं वाक्य पहा, आई बाबांच्या वस्तू नेहमीच कशा ग हरवतात, सुमा म्हणाली. ही त्यांची मुलगी असणार आहे. म्हणजे असे 3 कॅन्डिडेट वरती आपल्याला सापडले. त्यानंतर बाबा तुमच्या बॅगेत तरी बघा, अभ्यास करता करता विश्वास म्हणाला. मग विश्वास हा जो काय आहे तो चौथा आहे त्या घरामधला. काय रे रमेश, कसली शोधाशोध सुरू आहे, गणेश आत येत म्हणाला. आता रमेश हा कोणाचं नाव आहे, तर ज्याचा पेन हरवलेला आहे त्याचं नाव रमेश आहे, आणि गणेश बाहेरून आलेला आहे, म्हणजे घरामध्ये येताना आत येत म्हणाला, म्हणजे तो बाहेरून आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 4 माणसं झाली होती, आणि हा जो काही गणेश बाहेरून आलेला आहे तो 5वा असणार आहे. त्यानंतर अरे माझं पेन हरवलं, हे कोण साधं सिंपल, ज्याचं पेन हरवलं त्याचं नाव रमेश आहे, आपल्याला समजते. त्यानंतर छान, गणेश हसत म्हणाला, जरा शर्टचा खिसा तपास म्हणजे सापडेल. म्हणजे अशा पद्धतीने हा संवाद जो आहे तर तो कुठे घडलेला आहे, आता घरी घडलेला आहे. मग कुणाच्या घरी घडलेला आहे, रमाच्या घरी घडलाय का, सुमाच्या घरी घडलाय का. आता रमा कोणाचं नाव आहे पा, सुमा हे कोणाचं नाव आहे, तर त्या मुलीचं नाव आहे. आणि रमा कोणाचं नाव आहे, तर त्याच्या बायकोचं नाव आहे. आणि मग हरवलंय कोणाचा पेन, तर रमेशचा. म्हणजे रमेशच्या घरी, सुमाच्या घरी आणि रमाच्या घरी, गणेशच्या घरी नाही, गणेश बाहेरून आलेला आहे. तर याचा अर्थ पर्याय क्रमांक क हे 2 बरोबर असल्या कारणाने ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचं उत्तर असणार आहे. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला ते आपण शोधलं, तर त्याच्यामध्ये 5 व्यक्तींनी भाग घेतलेला आहे. आणि त्याचा पेन हरवलेला होता, याच्यावरून आपल्या लक्षात येईल काखेत कळसा आणि गावाला वळसा तो दुसरीकडे शोधत होता. म्हणजे असं 11व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं. त्यानंतर 12वा प्रश्न होता, पुढील प्रसंगात कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य ठरेल ते कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल ते ओळखा. नातू सैन्य दलात भरती झाल्याचे ऐकून आजोबांचं काय झालं असेल, आजोबांनी कान उपटले असतील का नातवाचे, तर नाही. कान टोचले असतील का, नाही. कान निवले असतील का, तर हो. तर या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कान फुंकले असतील का, नाही. तर सरड्याची धाव कुंपणापर्यंत या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवलेले आहे, तर यातून मर्यादा समजते सरड्याची. त्यानंतर चौथा, खालीलपैकी कोणत्या शब्दाला बे हा उपसर्ग लागणार नाही. जर तुम्ही या ठिकाणी लगामला बे लावलं तर काय होईल, या ठिकाणी बेलगाम असा शब्द तयार होईल. त्यानंतर जबाबदारला लावलं तर बेजबाबदार होईल. हजरला लावलं तर बेहजर नसतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 15 ते 17 साठी सूचना आहेत. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून सुसंगत असा वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा आहे. परिच्छेद कशा पद्धतीने सोडवायचा पहा. 15 ते 17 पर्यंतचे सर्व प्रश्न एकत्र वाचून घ्यायचेत आणि त्यापासून एक परिच्छेद तयार झाला पाहिजे. अतुल सकाळी लवकर उठून कुठे जाईल, कुठेही जाऊ शकतो तो, शेतात जाऊ शकतो, शाळेत जाऊ शकतो, क्रीडांगणावर आणि बाजारात. उत्तर सापडत नाही. काही वेळातच सर्व जमा झाले. आता शेतात गेला असेल तर शेतकरी, शाळेत गेला असेल तर विद्यार्थीही जमा होऊ शकतात आणि खेळायला गेला असेल तर खेळाडूही जमा होऊ शकतात. मग या ठिकाणी दोन्ही प्रश्नांमध्ये उत्तर सापडत नाही. उत्तर सापडतं तिसऱ्या प्रश्नामध्ये. 2 संघांमध्ये. मग संघ कुठे असतात, संघ असतात क्रीडांगणावरती. मग क्रीडांगण हे 15व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि क्रीडांगणावरती कोण असणार आहेत, तर खेळाडू असणार आहेत, म्हणजे 16व्याचं उत्तर सापडलं. आणि 2 संघांमध्ये आता संघ आहेत, मग खेळ कोणता चालू शकतो तिथं, तर कबड्डीचा चालेल, म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सापडलं. त्यानंतर 18वा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी आपण भारा कशाचा म्हणतो, तर भारा जो काय आहे तो पर्याय क्रमांक 4 19चं उत्तर गवताचा असतो. खा तो ना फ याच्यापासून आपल्याला एक काय करायचं आहे, या अक्षरांपासून एक शब्द तयार करायचा आहे पहा. खा तो ना फ. तर या ठिकाणी पहा काय होतं, तोफ खाना असा शब्द तयार होतो आणि त्या तोफ खाण्यामधील शेवटचं अक्षर आपल्याला विचारले ना, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर शेजारील चौकटीत एक मन आहे, त्या मनीतील दुसरं, 5वं आणि 6व्या क्रमांकाचं अक्षर घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून त्या शब्दाचा पुन्हा अर्थ बनवायचा आहे. तर या ठिकाणी मन तयार होते पहा, चोराच्या मनामध्ये चांदणे. तर त्या ठिकाणी पहा, चोराच्या मनामध्ये चांदणे अशी ती म्हण तयार होईल. चोराच्या मनात चांदणे. यातील ठिकाणी काय करायचं आपल्याला, दुसरं रा, त्यानंतर 5वं अक्षर ना, रा ना आणि त्याच्या पुढचं 6वं त. मग रानात असा शब्द त्या ठिकाणी तयार होत आहे. मग रानात शब्दाचं काय विचारले, अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ. रानात म्हणजेच कुठं, तर शेतामध्ये.
तर याचं उत्तर आपण लिहिणार आहे तिसरा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 खाली दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिली 2 अक्षरे घ्यायची आणि तयार होणाऱ्या शब्दांची विरुद्ध लिंगी. तर या ठिकाणी भाऊबीज असा शब्द तयार होतो पहा. या ठिकाणी 21व्या प्रश्नामध्ये भाऊबीज तयार होतो शब्द आणि 2 अक्षरे पहिले जे काय आहेत भाऊ याचं विरुद्ध लिंगी काय होणार आहे तर बहीण होणार आहे. नदी, शेत, घर, वेस, गाव हे शब्द वर्णानुक्रमे लावायचे आणि याचं उत्तर आपल्याला शोधायचे पहा. तर नदी, शेत, घर, वेस आणि गाव यांची उत्तरं पहिला ग, त्यानंतर घ आणि तिसरा शब्द काय असणार आहे तर न. मग नदी हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 23वा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 17 डॉक्टर आंबेडकर रोड पुणे 411001. आता हे 411001 हे काय आहे तर सर्वांना माहीत असायला पाहिजे. पत्त्यामध्ये शेवटी येतं तो आहे पिनकोड. आणि त्यानंतर 24वा प्रश्न. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय प्रतीक नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. राष्ट्रध्वज आहे, राजमुद्रा देखील आहे, राष्ट्रगीत देखील आहे. तर याचं उत्तर असणार आहे वंदे मातरम. त्यानंतर आनंदवनची स्थापना कोणी केलेली आहे तर बाबा आमटे. तर बाबा रामदेवने बाबा आमटे यांनी ती आनंदवनाची स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीने मराठीचे प्रश्न पाहिलेत. त्यानंतर पाहूयात आपण गणिताचे प्रश्न.